इथं रील चालू आहे आणि फुल एन्जॉय केला, नुसता खाल्ला पिला मी तर. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचा संकू म्हात्रे मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण चाललो आहे ठाण्याला, गाण्याची लॉन्चिंग आहे. ही सगळे असतील आज, गुलाबी साडीवाली, आपली प्राजक्ताताई, विजय भाऊ आणि भरपूर जण. तर कंटिन्यू बघत राहा, स्किप करू नका. भेटूया डायरेक्ट ठाण्याला. मस्तपैकी आम्ही पोचलो, AC मध्ये आलो का. आणि ही बुटकी आहे ना, ही आली नॉन AC मध्ये. काय करत होती, काय करायची. आणि बघा इथे आल्या आल्या मस्त पोस्टर लागले, आपली गँग पोचलेली आहे मस्त. आता बघूया कोण कोण आहे, काय काय विषय आहे. चला पक्का सर्व सारखा खाल्लाय ती. वाकळे आय गेस यांचं एक पहिलं सॉन्ग आहे आणि हे आपण इतकं छानपणे इथं आज सुरुवात झालेली आहे. सांगण्यात इतके कमी आहेत कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला पूर्ण लॉन्च करायचं आहे. तर मी इथे इन्व्हाइट करू इच्छिते मिस्टर अक्षय वास्कर आणि डॅशिंग नखरा तुझा. तर याचे जे ऍक्टर्स आहेत ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतो, तर सगळ्यात पहिल्यांदा गुलाबी साडी फेम आपली प्राजक्ता गाग आहे, तिला इथे इन्व्हाइट करूया आपण. आणि या अल्बम मध्ये सुंदर असे आपल्याला दिसत आहेत मिस्टर विजय सोनवणे. मला ना सॉन्ग करायचंय, रेकॉर्ड करायचंय, म्हणजे असं इन्सिडेंट पण झालेलं आहे. इन्स्टा लाईव्ह केलं होतं, राईट इन्स्टा लाईव्ह केलं होतं, हातावरती मेहंदी असताना सुद्धा. ओके, म्हणजे ही जी उत्सुकता आहे ना आपल्यामध्ये, ती महत्वाची आहे. पण तरी असंच मी तुम्हाला विचारते की सोनालीलाच मी पहिल्यांदा विचारते की हे ज्या वेळेला सॉन्ग तुम्ही रेकॉर्ड करत होता, तर त्यावेळेला असं एखादी काही गोष्ट घडली आहे की असं काही फनी मोमेंट वगैरे एखादी शेअर करू शकता आपण? हॅलो एव्हरीवन, डॅशिंग नखरा तुझा ही गाणं आज आपल्या भेटीला येते फायनली. आणि रेकॉर्डिंग सेशनबद्दल बोलायला गेलं तर खूप मजेदार सेशन होता आमचा. आणि ही म्युझिक टीम आहे जी तुम्ही बघताय, केवल दादा ज्याने माझ्यासोबत गायलं आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका आवाज. आणि संगमने गाणं कंपोज केलं आहे, कंपोज आणि लिहिलं आहे रितेशने, आणि म्युझिक केलं आहे संगमने. आणि आम्ही त्यावेळी रेकॉर्डिंग सेशनला सोबत होतो. जेव्हा गाणं मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला गाणं खूप आवडलं. पण टेक्निकल काही गोष्टी असतात ज्या बघाव्या लागतात, म्हणजे गाण्याची स्केल असेल किंवा काय. आणि मी ऐकलं तेव्हा मी म्हटलं की अरे हे माझ्या टोनचं गाणं नाही आहे, हे एकतर मला खूप उंच होणार गाणं, अदरवाईज मला हे खूप लो ऑक्टेवला गावं लागणार, जे आय डोंट नो कसं साऊंड होईल. सो हा कम्प्लिटली एक रिस्क गेम होता माझ्यासाठी. तरी मग आम्ही ट्राय केलं काहीतरी नवीन करायचं. आणि त्यामुळे जर तुम्ही हे गाणं ऐकलं असेल किंवा आता जे कोणी हे गाणं ऐकतील, तर माझा जो आवाज या गाण्यामध्ये तुम्ही ऐका तो काही वेगळा आहे, जो मला वाटत नाही तुम्ही इतर कुठल्या गाण्यात ऐकलं असेल. सो ह्या एक्सपेरिमेंटला तुम्ही कसं बघता आता ते तुमच्यावर आहे. तर प्रत्येक गाण्याला तुम्ही खूप प्रेम देता. माझं असं म्हणणं आहे की या गाण्याला सुद्धा भरपूर प्रेम द्या. माझ्यासाठी स्पेशल आहे गाणं, कारण माझा भाऊ विजय सोनावणे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. बऱ्याच गाण्यांनंतर आता त्याचं हे डॅशिंग नखरा तुझा हे डॅशिंग गाणं असेल, तर प्राजक्ता आहे गाण्यामध्ये. आणि सुंदर अशा टीम वर्कने आम्ही हे गाणं केलं आहे. मग आपली व्हिडिओ टीम असेल किंवा कोरिओग्राफर्स असतील, आपले प्रोड्युसर्स असतील, आर्टिस्ट असतील, तर सगळ्यांनी मेहनतीने गाणं केलं आहे. तर आता हे गाणं आम्ही प्रेक्षकांच्या हातात सोपवतो. प्रेक्षकांनी प्रत्येक गाण्याप्रमाणे, प्रत्येक गाण्याला तुमचं खूप प्रेम असतं, त्यासाठी आम्ही ग्रेटफुल आहोत. या गाण्याला देखील खूप प्रेम द्या, खूप शेअर करा. आणि इंस्टाग्राम म्युझिकला गाणं आलेलं आहे ऑलरेडी, सो रील्स करायला सुरुवात करा, आम्हाला टॅग करा, आमच्यासोबत कोलॅबरेट करा. आम्ही मनापासून गाणं प्रमोट करतोय. मेहंदीचं तू म्हटलीस, त्याचं असं आहे की माझ्या घरात लग्न होतं माझ्या मोठ्या भावाचं,
आणि त्या दिवशी आमची मेहंदी होती आणि गाण्याचं लाईव्ह सेशन करायचं होतं, पण काम सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपलं गाणं येत आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोचायला हवं, त्यासाठी तो आमचा लाईव्ह सेशन होता. सो आम्ही मनापासून तुमच्यापर्यंत गाणं पोहोचवतोय आणि तुमच्या हातात गाणं सोपवतोय. सो डॅशिंग नखरा तुझा या गाण्याला भरभरून प्रेम द्या. साई म्युझिक हे नवीन चॅनल आहे, पहिलंच गाणं आहे आय गेस, राईट? सो पहिल्याच गाण्याला भरभरून प्रेम द्या. अजून ते खूप छान छान गाणी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सो त्यासाठी आता सगळं प्रेक्षकांच्या हातात आहे. तुम्ही जितकं मोटिवेट कराल प्रोड्युसर्सना, तितकी छान छान गाणी तुम्हाला अजून ऐकायला मिळतील त्यांच्याकडनं. सो येस, ऑल द बेस्ट टू द एंटायर टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, आपलं गाणं फायनली येत आहे. आणि प्रेक्षकांना ॲडव्हान्समध्ये थँक्यू. मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप प्रेम देणार आहात. थँक्यू. पाहिल्यावर कोण म्हणणार नाही की हे इतके छान सिंगर आहेत. एकदम सिंपल सरळ स्वभावाने वगैरे, एकदम शांतपणे, पण ज्या आवाजामध्ये एक ताकद आहे ती महत्वाची आहे आणि दॅट इज इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात पहिल्यांदा की काही न करता इंस्टाग्रामवरती ह्यांनी डायरेक्ट लाईव्ह जाऊन प्रमोट केलेलं आहे सॉन्गला. आमच्या टीम सोबत मी विचारणार, नक्कीच गाणं थोडं वेगळ्या टाईपचं आहे. युजली असं आपण जनरली ऐकतोय माझ्या आवाजात किंवा सोनालीच्या आवाजात डिफरंट गाणं आहे, त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली आपल्या टीम सोबत. आणि इनिशियल सुरुवातीच्या स्टेजपासून प्रोसेसमध्ये मी होतोच. गाण्याच्या कंपोजिशन लिरिक्सचं काम जेव्हा सुरू होतं तेव्हा, सो खूप फिल्टर आणि पॉलिश करत 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 गाणं इथपर्यंत आणलंय, जेणेकरून प्रेक्षकांना ते आवडावं. खूप साऱ्या ॲस्पेक्ट्सने त्याला बघून गाण्याला पॉलिश केलं. सो पुरेपूर प्रयत्न केले आम्ही सर्वांनी. आणि नवीन टीम आहे, पण उत्साह आणि प्रयत्न प्रत्येकाचे खूप जेन्युइन आहेत. सो त्यामुळे छान आता असा प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा. आणि आम्ही प्रत्येकजण मनापासून प्रमोट सुद्धा करतोय ते गाणं. सो सपोर्ट असू द्यात पब्लिकचा आपल्या, एवढंच म्हणेन. थँक्यू. नमस्कार. आज लॉन्चिंग आहे गाण्याचं, सो सगळेजण जमलात त्याबद्दल आधी धन्यवाद. की माझं हे पहिलंच गाणं आहे अल्बम सॉन्ग म्हणून. ठीक आहे, फिल्ममध्ये मी बरीच गाणी केली, शॉर्ट फिल्म्स केल्या किंवा सिरियल्स ॲज अ असिस्टंट डिरेक्टर केल्या, पण छान वाटलं. म्हणजे प्रत्येकाबद्दल थोडक्यात एक एक लाईन सांगावीशी वाटते, कारण ती महत्वाची वाटते. म्हणजे ज्यावेळेला संगमने जेव्हा मला पहिल्यांदा गाणं ऐकवलं त्यावेळेला मला खूप भारी वाटलं गाणं. म्हणजे म्हटलं हुक लाईन खूप सुंदर आहे. तेव्हा रितेश पण होता आणि त्यावेळेलाच मी म्हटलं की हुक लाईन खूप सुंदर आहे. त्यावेळेला गाणं मी डिरेक्ट करतो हे कन्फर्म नव्हतं किंवा मला सांगितलं गेलं नव्हतं. सो थँक्यू संगमदार, माझा विश्वास ठेवून तुम्हाला गाणं डिरेक्ट करायला दिलंस. आणि कदाचित मी प्रयत्न केलाय पूर्ण करायचा, चांगलं करण्याचा. सो होप पब्लिक सांगेलच. आणि विजयबद्दल 2 शब्द नक्कीच बोलावेसे वाटतील. आधी सुद्धा मी त्याची गाणी बघितली ॲज अ डान्सर, ॲज अन ॲक्टर, पण पहिल्यांदा मी ॲज अ डिरेक्टर म्हणून पहिल्यांदा काम करतो त्याच्याबरोबर. सो छान वाटलं. म्हणजे विजयने एक पहिल्याच ओपनिंगला एक सीन दिसेल तुम्हाला, 1 टेक दिलाय. आणि खूप म्हणजे बऱ्याचदा सिरियल्स पिक्चर करताना बऱ्याचदा ऍक्टरच्या चुका होतात, पण त्या पहिलाच टेक असा होता ना की नंतर आम्हाला रिटेक घ्यावासाच वाटला नाही. नंतर आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला रिटेक घ्यावासा नाही वाटला. गेला पहिला सीन असा त्यांनी तगडा दिला होता की आई नसताना मी मागून ते डायलॉग बोलत होतो आणि खूप छान. त्याच्यानंतर मला स्पेशली असं वाटतं की विजयचं हे गाणं डान्सिंगसाठी स्पेशली बघावं, कारण पवन कोरिओग्राफर होता आणि खूप सुंदर डान्स केलाय विजयने, असं माझं ओपिनियन आहे. सो छान वाटलं विजय तुझ्याबरोबर काम करून. आणि प्राजक्ताबद्दल सांगायला म्हटलं तर खूप डाऊन टू अर्थ आर्टिस्ट आणि खूप चांगला अभिनय. म्हणजे रस्त्यावर उपवनला आम्ही शूट करत होतो एक सीन. प्राजक्ताला रस्त्यावर म्हणजे सगळ्या पब्लिक समोर पाडलं होतं, तरी ती एका शब्दाने आम्हाला बोलली नाही. जवळजवळ अर्धा तास आम्ही सीन शूट करत होतो आणि म्हणजे खूप भारी. आणि तिच्यासोबत काम करताना पण छान वाटलं. म्हणजे डेडिकेशन असावं ते ह्या दोघांसारखं, असं स्पेशली मला सांगावंसं वाटतं. आणि सोनाली लाजवाब, आधी आपण काम केलंय पण ह्या गाण्याला ऍज अ डिरेक्टर म्हणून मी पहिलंच गाणं आहे माझं आणि तू गायलंस. आणि भन्नाट म्हणजे तुझे जेव्हा व्होकल्स येतात तेव्हा नेहमीप्रमाणे ते ऐकावेसे वाटतात कानाला.
आणि खूप छान. आणि कैवल दादाबद्दल बोला होता, तुझा आवाज आपण नेहमी बोललोय पण काम करण्याचा योग आला नाही. आणि ऋषीमुळे किंवा एक एक्सिलेंट किंवा साई म्युझिकमुळे पहिल्यांदा आपण सोबत काम करतो. की तुमचा असा वेगळा असं काय गोष्ट अशी घडली आहे शूट मध्ये वगैरे समथिंग काय, कारण अक्षय भास्कर यांनी तर बरंच सांगितलेलं आहे, पण तरी मला असं वाटतं की आपणही थोडंसं काही शेअर करावं. ओके, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच रेड्डी सर, उज्ज्वल आणि ऋषी की ही ऑपॉर्च्युनिटी मला दिली. आणि माझे मोस्ट ऑफ दी सॉन्ग लेबल स्टार्ट होतात तर त्याचे ओपनिंग जे असते तर माझं पहिलं सॉन्ग असतं. मोस्ट ऑफ दी लेबलसोबत मी काम केलं तर त्यातलं पहिलं सॉन्ग मीच करतो. सो होपफुली हे पण गाणं त्या सॉन्गसारखं हिट होईल. आणि येस, तू मला क्वेश्चन विचारलास की असं काही किस्सा किंवा काय वगैरे, तर तसं अक्षयनी सांगितलं की तो वन टेकवाला सीन त्यांना आवडला. मला माहिती ना त्यांनी खूप टेक घेतले होते, श्रेयस आणि अक्षयनी. आम्ही दोघंच कारमध्ये होतो, उपवनला शूट करत होतो. तेव्हा मला ॲक्च्युली कॉलवर बोलायची सवय आहे कारमध्ये, आणि त्यात आईचा कॉल सो असतोच, आईचा, बहिणीचा वगैरे, फ्रेंड्सचा, तर मला ती सवय. त्यामुळे तो वन टेक निघाला फ्लोमध्ये आणि ते थोडा चिडचिड त्या टाईपमध्ये निघाला. सो आणि खरंच अक्षयने खूप छान डिरेक्शन केलं या गाण्याचं. आणि प्लस श्रेयसने DOP, म्हणजे आपण बोलतो ना डिरेक्टर नंतर जर कोणी दुसरा डिरेक्टर असेल तर तो DOP स्वतः असतो. तर थँक्यू श्रेयस, एवढ्या ब्युटिफुली आम्हाला तू दाखवलास. थँक्यू अक्षय. आणि एडिट पण त्यांनीच केलं. आणि मला जेव्हा आमचं ठरलं होतं, ऋषीने मला जेव्हा फोन केला होता की असं गाणं करायचं, अक्षय डिरेक्ट करतोय, सो मला एक भीती होती की मनात की कसं होईल. कारण पहिल्यांदा आम्ही सोबत काम करतो. श्रेयस सोबत तर मी अगोदर काम केलं होतं लास्ट सॉन्ग टस्का मराठीसाठी, पण अक्षय कसं करेल काय वगैरे. तरी मी ऋषीला विचारत होतो. ऋषी बोलला मेरे पे भरोसा रहा, कुछ पे भरोसा रहा, हो जाएगा सब कुछ. आणि खरंच खूप सुंदर दिसतं आम्ही दोघं पण, प्राजक्ता आणि मी एक्सायटेड या गाण्यासाठी, कारण खूप दिवसानंतर माझं लव्ह सॉन्ग येत आहे. आणि प्लस माझे भाऊ आणि बहीण यांनी गायलंय, जी आत्ताची सध्याची म्युझिकल ट्रेंडिंग जोडी आहे, म्हणजे ती केवल वाळना आणि सोनाली सोनाली. प्लीज त्याच्यासाठी जोरदार करा. आजच्या म्हणजे तुम्हाला सांगू, त्यांचे प्लेलिस्ट ऑल ओव्हर जे आपल्या इंडस्ट्रीमधले सिंगर्स आहेत त्यांच्यापैकी जर कोणाची स्ट्रीमिंग असेल तर या दोघांची असेल. प्राजक्ता, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. सगळ्यांना नमस्कार. थँक्यू सो मच सगळ्यांना इकडे आल्याबद्दल आणि आम्हाला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल. माझ्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. तसेच सगळ्यांनी खूप छान छान काय काय सांगितलं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. संपूर्ण टीमचं अभिनंदन. आणि एक एक्सलंट आणि साई म्युझिकचं पण खूप खूप एक एक्सलंट. स्पेशली त्यांनी खूप कोऑपरेट केलं आम्हाला जेवणापासून नाश्त्यापासून सगळं अगदी सगळं पुरवलं, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. अगदी खूप रशमध्ये झालं सगळं, वन डे शूट होतं आमचं त्यामुळे. आणि तर टू डे शूट होतं आमचं, सो सॉरी. आता वन डे चालू आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. तर खूप छान कोऑपरेट केलं त्यांनी. आणि रेड्डी सरांनी देखील, तसंच विजय माझा को ॲक्टर, त्याने देखील खूप कोऑपरेट केलं, मला सांभाळून घेतलं. शिवाय आपले सिंगर्स केवल दादा आणि सोनाली यांचं तर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मला तर वाटतं त्यांच्या आवाजामुळेच हे जास्तीत जास्त गाणं उचललं जाईल. शिवाय आपली सगळी डान्सर्सची टीम आणि डिरेक्टर आपले अक्षय सर. अक्षयचं काम मला फार आवडलं. अक्षय, तू खूप छान काम करतोस. आता मी गाण्यासाठी एक्सायटेड आहे, मी बघेनच. तर एकंदरीत खूप छान झालं गाणं. गाण्याला खूप सारं प्रेम द्या, रील्स बनवा, आम्हाला टॅग करा, कोलॅब करा. आपण खूप छान हे गाणं लोकांपर्यंत नेऊ शकतो. थँक्यू सो मच. धन्यवाद. मीच केलंय म्हणून बोलत नाही, पण खरंच खूप छान झालंय. माझ्या डिरेक्टर्सला आणि प्रोड्युसर्सला आवडलं म्हणून त्याचं झालं सगळं. आता ऑडियन्सच्या हातात देतोय गाणं, तर बघू काय होतंय. थँक्यू. तर सगळ्यांचं लक्ष इथे समोर आणि YouTube लाईव्ह वरती, आपलं चॅनल वरती हे लाईव्ह आपलं लॉन्च होत आहे, लाईव्ह आपलं रिलीज होत आहे सॉन्ग, ज्याची आपल्या सगळ्यांची 4, 3, 2, 1, 0. सगळ्यांच्या थोड्या टाळ्या होऊ दे. हॅलो आई, बोल ना. हा आई, बोल ना. काय किती कामं करणार आहेस बाबा, आणि किती पैसे असे कमवणार आहेस? तुझ्या बिना माझ्या प्रेमाला जरा तू नको ट्राय मारू मी
मध्ये आहेत, जे की एक ऍक्टर आणि इन्फ्लुएन्सर आहेत, आणि प्रशांत दादा स्पेशली म्युझिक डिरेक्टर आहेत, रायटर पण आहेत, प्रोड्युसर पण आहेत, आणि ते स्पेशली आज आपल्यासाठी या सॉन्ग लॉन्चसाठी आपल्याला इथे आलेले आहेत. तर त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत होते. त्यासोबत आपले इन्फ्लुएन्सर मध्ये जर आपलं एक आता कसं सोशल मीडिया म्हटलं की एक सगळे आपले सोशल मीडिया रॉकस्टार आहेत, तर यामध्येच आपल्या सोबत रितेश कांबळे सुद्धा इथे आहेत. सगळ्यात आधी खूप खूप सॉरी, कारण आम्ही लेट झालो. आम्ही लोणावळ्यावरून आलो आणि मग फ्रेश वगैरे होऊन यायला वेळ झाला, त्यामुळे प्रीमियरच्या वेळेला येऊ शकलो नाही. पण गाणं पाहिलं, अगेन खूप सुंदर गाणं. विजयने आतापर्यंत गाणी केले त्यापेक्षा काहीतरी डिफरंट गाणं आहे त्याच्यासाठी. आणि प्राजक्ताला सगळेजण गुलाबी साडी पासून म्हणजे कदाचित खूप तिला ओळख मिळाली, पण तिला तिची ज्या आधीची जी गाणी आहेत जी तेव्हा ही पॉप्युलर होती, मोस्टली संजूच्याच गाण्यांमध्ये, तेव्हापासून तिला आम्ही पाहतोय आणि खूप सुंदर ती प्रेझेंट करते स्वतःला स्क्रीनवर. आणि त्या गाण्यांपासून तिचा जो प्रवास आहे तो आम्ही पाहतोय अविरतपणे. लग्नाच्या आधीपासूनचा प्रवास आहे आणि आता लग्नानंतरचा गुलाबी साडी आहे. सो खूप सुंदर दिसते ती. आणि डान्स वगैरे सगळं उत्तम झालेलं आहे, उत्तम दिग्दर्शन. त्या सिनेमॅटोग्राफी सुद्धा खूप सुंदर झालेली आहे, एडिटिंग खूप छान झालेली आहे. आणि म्युझिकचं म्हणायचं तर केवल आणि सोनाली हे लास्ट इयरचे 2023चे आर्टिस्ट ऑफ द इयर होते. त्यामुळे ते दोन ट्रेंडिंग सिंगर्सना घेऊन आणि सोनालीचा थोडा वेगळा आवाज याच्यात ऐकायला मिळाला. सो खूप सुंदर गाणं आहे आणि कॅची आहे. होपफुली गाणं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि प्रेक्षक त्याला प्रचंड प्रेम देतील. प्रमोशन जोरात होऊ दे आता, फक्त एवढीच आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन ऋषी, तू खूप छान सगळं जोडून आणलेलं आहेस. आणि तुझा हे जे पाहिलं आम्ही कॅफे खूप छान आहे, जे शूट मध्ये पण आहे, येताना पण पाहिलं. डेफिनेटली कॅफे सोबत हे काहीतरी वेगळं जे चालू आहे आणि एंटरटेनमेंट फील्डमध्ये बेसिकली ते खूप आनंद वाटतो की जेव्हा काही अशी लोक येऊन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अल्बमच्या निमित्ताने का होईना पाऊल ठेवतात आणि चांगलं कामाने सुरुवात करतात. तर कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांनाच. अरे बोललीच नाही की मला बोलायचं. खूप खूप भारी काम केलं विजयनी, प्राजक्ताने, आणि खूप सुंदर झालं गाणं. सो कॉंग्रॅच्युलेशन पूर्ण टीमला. कॉंग्रॅच्युलेशन पूर्ण टीमला. खूप भारी काम केलं विजयने, प्राजक्ताने, आणि बस चांगलं वाटलं मला गाणं. आणि सिंगर्स केवलदा आणि सोनाली खूप भारी केले, खूप भारी गाणं गायले. एक नंबर आवडलं. माझं नखरेवाली बघा गाणं. ओके, जयेश आणि ये ना पुढे. तर रील चालू आहे आणि भांडणं चालू आहेत बघा. सो गाईज, आपल्याला जो आज इव्हेंट होता आणि ज्यांनी आपल्याला इन्व्हाइट केला ते ऋषी दादा आणि आपले दादा पण आहे उज्ज्वल दादा.
तर इव्हेंट झाला आहे आमचा मस्तपैकी खायला पिला फुल खायला पिला आणि आता पण म्हणजे चालू आहे इकडे थोडाफार काहीतरी त्यांचं वरती शुगर आणि इकडे दादांचं शॉप आहे ऋषी दादा नक्कीच व्हिजिट करा ठाण्यामध्ये. मी आज पवन दादा आणि राहुल दादाला मिस केला जास्त आले नाही मिस केला पण फुल एन्जॉय केला. नुसता खाल्ला पिला मी तर आणि काय ब्लॉग काढला. तर 2 दादा आहेत हेच प्रोड्युसर आहेत त्या गाण्याचे आणि जाम भारी आहेत दादा. मला स्वतःला इन्व्हाइट केला 3-4 दिवस लगातार बोलला ये म्हणजे ये मला नाही माहिती तू ये. आणि आपले डान्सर आहेत जेवढे पण आहेत त्यांना पण इन्व्हाइट केला. तर गाणं तुम्ही बघितलं नसेल तर लवकर जाऊन बघा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 1 नंबर सॉन्ग झाला आहे. इसकी टीम कोऑर्डिनेशन 1 नंबर. थँक्यू तुझ्याला तू भाई को लाइक करो और सब्सक्राइब करो अरे और शेयर भी करना जरूर. वायरल कर. भाई का चैनल टॉप पे आना मांगता है. थँक्यू. तर आमचं झालेलं आहे आता आम्ही निघणार आहोत. थोडा बघतो काय आहे का नाही तर मग निघतो. सो गाईज पोचलो खांदेश्वर स्टेशनला आणि आता मी इथून घरी जाईल आणि पनवेलला जाईल. यो पनवेलला जाईल. तर कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये. शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम द्या ब्लॉगला जरा आणि गाण्याला पण. हा गाण्याला प्रेम द्या. आणि पण तो माझा भावासारखा आहे. भाऊच आहे आम्ही. आमचं सणने पण एकच आहे मात्रे पुढे जायला पाहिजे. अजून आता काय नाही घरी जाऊ. आता लो बॅटरी झाले. चला बाय 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 बाय.